जय काशी विश्वनाथ. हाय गर्ल्स, कशा आहात तुम्ही? यावर्षी जर तुम्ही काशी बनारसला जायचा विचार करणार असाल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप युजफुल राहणार आहे. काशीला आपण वाराणसी आणि बनारस या दोन्ही नावांनी सुद्धा ओळखतो. काशी हे त्याच्या धार्मिकतेमुळे, त्याच्या प्राचीनतेमुळे आणि इथल्या खानपानामुळे प्रसिद्ध आहे. आणि काशीची गंगा आरती ही तर पूर्ण जगामध्ये प्रसिद्ध आहे. तुम्हाला तुमचा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संध्याकाळचा वेळ सांगणार हा आहे राखीव ठेवायचा आहे आणि तो म्हणजे गंगा आरतीसाठी. तुम्ही पाहू शकता गंगा आरतीची तयारी चालू आहे. गंगा आरतीसाठी जे भटजी उभे असतात त्यांचं आसन खूप छान प्रमाणे इथे सजवलंय. खूप मोठा चांदी चांदीचा दिवा तुम्हाला इथे दिसत असेल. ॲक्चुअली आरतीची वेळ ही संध्याकाळी 7 वाजता असते. पण 5 वाजेपासूनच भक्तजन या घाटावर यायला सुरुवात करतात. कारण त्यांना आपली जागा पकडून ठेवायची असते आणि त्याचे कारण म्हणजे त्यांना गंगा आरतीचा अद्भुत असा अनुभव हा जवळून पाहायचा असतो म्हणून. संध्याकाळी 7 ते 8 इथे गंगा आरतीचा अद्भुत असं दर्शन तुम्हाला करायला मिळणार आहे. यापूर्वी तुम्ही कधीही न पाहिलेलं असं रम्य दृश्य तुम्हाला पाहायला मिळणार आहे. गंगा आरतीचं तुम्हाला दर्शन मिळणार आहे. हळू-हळू इथे गर्दी वाढत चालली आहे आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे प्रचंड अशी गर्दी इथे आरतीच्या वेळेला होते. हजारोच्या संख्येने भक्तजन इथे आरतीसाठी येत असतात. काही जण घाटावर बसून गंगा आरतीचं दर्शन घेतात आणि काही जण नावेमध्ये बसून सुद्धा गंगा आरतीचं दर्शन घेऊ शकतात. आणि काशी विश्वेश्वराचा माझ्यावर असणारा विशेष आशीर्वाद म्हणूनच बहुतेक गंगा आरतीच्या पहिल्या लाईनमध्ये माझा नंबर लागला आणि एकदम जवळून गंगा आरतीचं दर्शन घेण्याचा योग मला लाभला आणि मन अगदी तृप्त होऊन गेलं खरं सांगते. गंगा आरतीच्या वेळेसचा घाटावरचा कापराचा सुगंध, घं घंटा आणि शंखाचा कानात गुंजलेला आवाज आणि समोर दिसत असणारं ते रम्य दृश्य आयुष्यभरासाठी तुम्ही तुमच्या डोळ्यांमध्ये ते दृश्य सामावून घेऊ शकता. यानंतर आपण भव्य अशा गंगा आरतीला आपण सुरुवात करूया. वाराणसीतील दशाश्वमेध घाटावर दररोज संध्याकाळी गंगा आरती होते. हा घाट गंगा नदीच्या काठावर असलेल्या मुख्य घाटांपैकी एक घाट आहे. ही एक प्राचीन हिंदू धार्मिक प्रथा आहे. या आरतीमध्ये मंत्र, घंटा आणि ढोल यांच्या गजरात गंगा मातेची पूजा केली जाते. आता आपण पाहूया गंगा नदीचा उगम कसा झाला याची एक छोटीशी स्टोरी आहे, ती मी तुम्हाला सांगते. वामन पुराणातील कथेनुसार जेव्हा भगवान विष्णूंनी वामन रूपात आपला एक पाय आकाशाकडे उचलला, तेव्हा ब्रह्मदेवाने भगवान विष्णूंचे पाय धुवून पाणी आपल्या कमंडलूमध्ये भरले आणि याच पाण्याच्या तेजाने ब्रह्मदेवाच्या कमंडलूमध्ये गंगेचा जन्म झाला. म्हणजेच आपल्या गंगा नदीचा जन्म झाला, आपल्या गंगा मातेचा जन्म झालेला आहे. चला तर मग भव्य अशा गंगा आरतीला सुरुवात करूया. दशाश्वमेध घाटावर जशी गंगाची आरती होते तशी ती सेम आरती मी तुमच्यासाठी दर्शनासाठी आणली आहे. त्यामध्ये कोणते एडिट्स नाही आहे. मी त्याच्यामध्ये म्युझिकसुद्धा ॲड केलं नाही आहे. त्याप्रमाणे गंगेच्या निर्मळ आणि शुद्ध अशा गंगा आरतीचं तुम्हाला दर्शन करता येणार आहे.
व्याप्तं येन चराचरम् तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। गजाननं भूतगणाधिसेवितं उमासुतं शोकदिनादिसेवितं कपिध्वजम्भूफलचारुभक्षणम् उमासुतं शोकविनाशकारितं गङ्गे तव पादपङ्कजम् सुरासुरैवम् दिकवीगरुदेव बन्धु च सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वम्। आरतीची वेळ ही उन्हाळ्यामध्ये सकाळी 5 ते 7 असते आणि संध्याकाळी 6:30 वाजता होते. आणि जर हिवाळा असेल तर आरतीची वेळ संध्याकाळी 5:30 ते 7:30 असते आणि संध्याकाळी 7 वाजता आरतीचं दर्शन तुम्हाला होणार आहे. काशीमधील 7 विद्वान ब्राह्मण ही गंगेची भव्य अशी आरती करतात. मंगळवार आणि धार्मिक सणांना विशेष गंगेची अशी आरती इथे होत असते. अनेक पुजारी दीप प्रज्वलित करून आणि भजनांच्या लयबद्ध धूनमध्ये सुद्धा गंगा आरती करत असतात. जय जय भगीरथ नंदनी मुनिजय चकोर चंदनी जय जननी बालिका जय जय भगीरथ नंदनी पटवासी विहंग जल तल चर पशु पतंग निज पटवासी विहंग जल तल चर पशु पतंग कीट जटिल तात ससत सरिस पालिका मैया जय गंगे माता जो नर तुमको ध्याता जो नर मैया जी को ध्याता मन वांछित फल पाता। हे बाबा
मंगलकारी मैया तू है सुखदाता मैया तू है सुखदाता तेरी दोन्ही घाट एकमेकांना लागूनच आहेत, त्यामुळे तिथे तुम्ही दररोज सूर्यास्ताच्या वेळी गंगा आरतीचं दर्शन घेऊ शकता. तुम्ही घाटाच्या पायऱ्यांवर बसून किंवा बोटीत बसून सुद्धा आरती पाहू शकता. मी बोटीत बसण्याचा सल्ला देईन, कारण पवित्र गंगा नदीवर सायंकाळच्या हवेचा आनंद घेत घेत आरतीच्या समोरचे दृश्य पाहणं हे एक मनमोहक दृश्य तुमच्यासाठी होणार आहे. गंगा आरतीच्या वेळी गंगेच्या पाण्यातील दिव्याची ज्योत अलौकिक असं दृश्य निर्माण करते. गंगा आरतीमुळे मनातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होतात अशी मान्यता आहे. वाराणसीमध्येच म्हणजे काशीमध्ये सर्वात पहिले 1991 मध्ये दशाश्वमेध घाटावर गंगा आरतीची सुरुवात झालेली.
गरितोत्तमाजा सद्या कृताने सदनत्रिभुजा मनोहर तुंगकला तरंगा गंगा ममंगारवलिं करोतु गंगा ममंगारवलिं करोतु गंगा ममंगारवलिं करोतु। प्रभु के पद पंकजस्ते विकसे प्रभु के पद पंकजस्ते जहाँ भागीरथी तप किए ब्रह्मकमण्डल से निकसी ब्रह्मकमण्डल से निकसी शिव शंकर शेष जटा आई गई धरणी पे आई गई धरणी पे जहाँ पाप के पहाड़ ढावा तुलसी तुलसी वसुधा सुधा रसदात जर फक्त गंगा आरतीचं तुम्हाला दर्शन करायचं असेल, त्याचं रेकॉर्डिंग किंवा फोटो काढायचे नसतील, तर माझ्या मते बोट किंवा VIP सिटिंगचा पर्याय तुम्ही निवडू शकता. आणि तसंही कोठूनही तुम्ही गंगा आरतीचं दर्शन घेतलं तरी आरती ही नेहमीच जादुई असणार आहे आणि शेवटी सर्वांना आशीर्वाद मिळण्याची संधीसुद्धा मिळणार आहे. खूप युजफुल राहणार आहे. जर तुम्हाला काही डाउट्स असतील, काही प्रश्न विचारायचे असतील, तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच विचारू शकता. फ्रेंड्स, व्हिडिओ बनवायला भरपूर मेहनत लागते. जर तुम्हाला 1% पण असं वाटत असेल, की हा व्हिडिओ तुमच्यासाठी उपयोगाचा आहे, तर नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल, तर बेल बटनला नक्की प्रेस करा आणि सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत तुम्ही मारत राहा भरपूर गप्पा, कारण तुम्ही पाहत आहात चॅनल गर्ल्सच्या गप्पा.